नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की एक महत्त्वाचं या ठिकाणी अपडेट या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई म्हणजेच DMER यांच्या भरती संदर्भात त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती एक नोटीस टाकलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो की विभागाकडून महत्त्वाचे परिपत्रक जारी, त्यामध्ये कोणाला होणार फायदा, त्याचबरोबर NCL बाबतचे महत्त्वाचे परिपत्रक काय आहे या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी जे काय परिपत्रक पाहत असताना त्याचे पार्श्वभूमी या ठिकाणी पाहूयात. जे काय परिपत्रक किंवा नोटीस काढण्याचं या ठिकाणी विभागाला का भाग पडलं किंवा काय विभागानं परिपत्रक काढलं, तर मित्रांनो, जेव्हा प्रत्येक पदाची जेव्हा फर्स्ट जे काय एलिजिबल नॉट एलिजिबल लिस्ट या ठिकाणी विभागानं प्रसिद्ध केली, त्यामध्ये बरेच विद्यार्थी NCLच्या बाबतीत जे काय त्रुटी होत्या किंवा मग जे काय वैध NCL किंवा मग व्हॅलिड NCL सर्टिफिकेट त्यांनी सादर न केल्यामुळं त्यांनी बरेच विद्यार्थ्यांना अपात्र करण्यात आलं होतं. त्याचबाबत जेव्हा स्टाफ नर्स या पदाची जेव्हा इलिजिबल नॉट एलिजिबल लिस्ट या ठिकाणी पब्लिश झाली आणि त्यामध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी या ठिकाणी NCLच्या त्रुटीमुळे काय झाले होते, अपात्र झाले होते. आणि या स्टाफ नर्स या पदामध्ये या पोस्टमध्ये किंवा संवर्गामध्ये बरीच पदसंख्या असल्यामुळं या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा काय बसला होता, फटका बसला होता. आणि त्यामुळं बरेच विद्यार्थी विभागाला त्यांनी काय केलं होतं, निवेदन दिलं होतं आणि त्यांनी जो काय निर्णय आहे किंवा मग तो काय NCL बाबतची जी काय मागणी आहे त्यांनी त्या ठिकाणी विभागाकडे केली होती. त्यामुळं विभागानं त्यांच्या मागणीचं या ठिकाणी त्यांची मागणी या ठिकाणी मान्य केल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. मित्रांनो, हे जे परिपत्रक काढण्याचं जे काय विभागानं काढलेलं आहे त्याचं कारण म्हणजे विभागानं जे काय महत्त्वाचे जे काय GR आहेत या संदर्भात NCLच्या बाबतीत जे काय फेब्रुवारी 2023चा जो काय GR आहे, त्याचबरोबर 9 मार्चचा जे GR आहे 2023चा, या दोन्ही GRमुळे विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन निर्माण झालं होतं आणि त्याच गोंधळामुळं विद्यार्थी या ठिकाणी अपात्र ठरले होते. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या या मागणीचं या ठिकाणी विभागानं काय केलेलं आहे, त्यांची मागणी मान्य केलेली आहे आणि त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे परिपत्रक काय या ठिकाणी आपण पाहणार आहोत, तर या ठिकाणी पूर्ण नोटीस न वाचता किंवा परिपत्रक न वाचता मी या ठिकाणी ठळक काय गोष्टी सांगितल्या त्या ठिकाणी सांगतोय. दिनांक 3 जानेवारी 2024ला म्हणजे आज विभागाने हे परिपत्रक काढले, नोटीस काढली. त्यामध्ये सांगितलंय की जी काय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई यांच्या मार्फत जी काय भरती प्रक्रिया राबवली होती, जी काय जून 2023 ते 20 जून 2023 या कालावधीमध्ये त्यांच्या परीक्षा पार पडल्या होत्या आणि त्या परीक्षेमध्ये जे काय विविध तांत्रिक आणि अतांत्रिक त्याचबरोबर जे काय स्टाफ नर्स असेल या पदासाठी त्यांनी भरती प्रक्रिया केली होती. आणि त्या भरती प्रक्रियेमध्ये जे काय NCL बाबत जे काय त्रुटी निर्माण झाल्या होत्या किंवा त्रुटी होत्या, त्यामुळं बरेच विद्यार्थी या ठिकाणी अपात्र ठरले होते. आणि त्यामुळं जे काय शासनाचं जे काय पत्रक आहे दिनांक 29 डिसेंबर 2023ला म्हणजे विद्यार्थ्यांनी जेव्हा DMERकडं जे काय निवेदन दिली आणि ते निवेदनाचा जे परिणाम झाला की शासनानं काय केलं, विभागाला एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये निर्देश दिले की दिनांक 25/5/2023 पर्यंत म्हणजे शासनानं काय केलं, विभागाला निर्देश दिले, जे की शासनानं विभागाला पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये शासनानं विभागाला निर्देश दिले की त्यामध्ये सांगितलं की 25 मे 2023 पर्यंत ज्या विद्यार्थ्याकडं NCL आहे व्हॅलिडिटीचं म्हणजे 25 मे 2023 या व्हॅलिडिटीचं व्हॅलिड किंवा या तारखेचं NCL आहे असे विद्यार्थी पात्र करा. किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कागद पडताळणी किंवा प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळेस व्हॅलिड या ठिकाणी NCL सादर केलं असेल तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी पात्र करा. म्हणजे याचाच अर्थ काय होतो मित्रांनो, त्या आर्थिक वर्षातील 2023 या आर्थिक वर्षातील ज्यांच्याकडे NCL आहे अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पात्र केलेलं आहे. म्हणजेच बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी काय झालेला आहे, फायदा झालेला आहे. म्हणजे सुरुवातीला ज्या विद्यार्थ्याकडे 25 मे 2023 पर्यंत NCL आहे अशाच विद्यार्थ्यांना पात्र केलं होतं, परंतु या निर्णय या पत्रकानुसार ज्या विद्यार्थ्यांकडे कागद पडताळणीच्या वेळेस व्हॅलिड NCL आहे किंवा वैध NCL आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी पात्र केलेलं आहे.
त्यामुळं जे विद्यार्थी हा माझा व्हिडिओ पाहत आहेत आणि आपण अपात्र आहात, परंतु तुमच्याकडं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्याकडे जर व्हॅलिड NCL असेल तर तुम्ही या ठिकाणी पात्र आहेत, तुम्ही या ठिकाणी परत तुम्हाला या ठिकाणी संधी मिळालेली आहे, तुम्हाला जॉईनिंग मिळू शकते। तर मित्रांनो, या पत्रानुसार बऱ्याच विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे आणि मग या भरती प्रक्रियेमध्ये काय बदल होतील किंवा मग काय प्रोसेसमध्ये चेंज होतील या ठिकाणी आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात। त्यामध्ये पाहू शकतो की कोणाला होणार फायदा। तर मित्रांनो, जे विद्यार्थी NCLच्या बाबतीत NCL व्हॅलिड NCL नसल्यामुळं किंवा मग 25 तारखेपर्यंतच NCL असलेले किंवा मग 25 तारखेच्या नंतरचे NCL असणारे विद्यार्थी या ठिकाणी आता पात्र ठरणार आहेत। त्यामुळं जे विद्यार्थी अपात्र होते त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळणार आहे। परंतु कोण पात्र होईल परंतु कोण अपात्र होणार आहे? आता या ठिकाणी कोण अपात्र होईल? जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी त्यांच्याकडे जर व्हॅलिड NCL नसेल तर या ठिकाणी ते अपात्र असतील। म्हणजे त्यांनी 25 तारखेचं किंवा मग त्या नंतर काढलेलं जर NCL नसेल, जुनं NCL असेल यांच्याकडे ते अपात्र होतील। म्हणजे यांची संख्या जर फार कमी असणार आहे मित्रांनो, कारण की मॅक्झिमम विद्यार्थ्यांच्याकडं NCL 25 तारखेच्या नंतरचं आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस त्यांच्याकडं व्हॅलिड NCL आहे। म्हणजेच असे फार कमी विद्यार्थी या ठिकाणी अपात्र होतील। त्याचबरोबर काय बदल होणार आहे या प्रक्रियेमध्ये NCL व्हॅलिड किंवा मग NCLच्या बाबतीत पात्र केल्यामुळे विद्यार्थी, त्यामध्ये ओपन लिस्ट या ठिकाणी चेंज होईल। ओपनची जी लिस्ट आहे ती या ठिकाणी चेंज होईल। मित्रांनो, ती ओपनची लिस्ट कशी चेंज होईल? आता या ठिकाणी ओपनची लिस्ट या ठिकाणी चेंज होईल की जे विद्यार्थी NCL नसल्यामुळं ते ओपनमध्ये जर कन्वर्ट झाले असतील, म्हणजे या ठिकाणी उदाहरण देतो की एखादा विद्यार्थी OBC मध्ये आहे आणि त्याच्याकडं ओपनच्या बराबरीचं त्याचं कट ऑफ असेल। या ठिकाणी OBC फिमेलचं उदाहरण देऊयात। समजा एखादी OBC फिमेल असेल, त्यांच्याकडं NCL नव्हतं, त्यावेळेस व्हॅलिड नव्हतं आणि त्यांचे मार्क जर ओपनच्या बरोबर असतील तर ते ओपनमध्ये त्यांचं काय झालं होतं, सिलेक्शन होईल। परंतु आता काय होईल ह्या निर्णयामुळं, ते OBC फिमेल त्यांच्या फिमेल रिझर्वेशनमध्येच राहतील। त्यांचं जे काय समांतर आरक्षण आहे ते फिमेल रिझर्वेशनमध्ये होतं, त्यामुळे त्यांचे मार्क जरी जास्त असले तरी ते काय असतील, फिमेल रिझर्वेशनमध्येच राहील। त्यामुळं या ठिकाणी काय होईल, ओपनचा या ठिकाणी विद्यार्थ्यांना काय होईल, फायदा होईल। म्हणजे जे विद्यार्थी प्युअर ओपन होते किंवा सर्वसाधारणमध्ये त्यांनी फॉर्म भरला होता त्यांना या ठिकाणी फायदा होईल। म्हणजेच या ठिकाणी ओपनला या ठिकाणी फायदा होईल। परंतु दुसरा फायदा कोणाला होणार आहे? ज्या फिमेल असतील, दुसरा फायदा कोणाला होणार आहे? जे काही वुमेन असतील, ज्यांचं NCL मुळे त्यांच्या फिमेल रिझर्वेशनमधून सिलेक्शन होणार होतं आणि त्यामुळे ते अपात्र ठरले होते, परंतु आता ते काय होणार आहेत, पात्र होणार आहेत। म्हणजे त्यांना या ठिकाणी काय होणार आहे, संधी मिळणार आहे। म्हणजे समांतर आरक्षणामध्ये त्यांना काय होईल, संधी मिळणार आहे। आता त्यामध्ये संधी मिळणार कोणाकोणाला मिळणार आहे? जे समांतर आरक्षणामधील असतील, प्रकल्पग्रस्त असतील किंवा मग सर्व अंशकालीन असेल किंवा भूकंपग्रस्त असतील, त्यांना सुद्धा या ठिकाणी काय होईल, संधी मिळणार आहे। आणि मग याचा परिणाम काय होईल? याचा परिणाम असा होईल की जे काय अंशकालीन असतील किंवा मग पॅरलल रिझर्वेशनच्या जागा रिक्त राहणार होत्या त्या आता एवढ्या काही रिक्त राहणार नाहीत। त्या फक्त कुठल्या रिक्त राहतील, SC आणि ओपन मधल्या। जर त्यांच्याकडं NCL मुळे ह्या OBCच्या आणि जे काही NCLच्या बाबतीत जे काही जेवढे काही संवर्ग आहेत समांतर आरक्षणामधील, त्यांच्या जागा आता या ठिकाणी कमी रिक्त राहतील, परंतु ओपन किंवा SC ST मधला काही एवढा काही परिणाम होणार नाहीये। त्यामुळे मित्रांनो, परत एकदा सांगतो की याचा जे काही ह्या निर्णयाचा महत्त्वाचा फायदा त्या विद्यार्थ्याला झालेला आहे ज्यांना NCL मुळे अपात्र करण्यात आलं होतं। आता त्यांना परत एकदा विभागाने संधी दिलेली आहे। आता विभाग पुढची काय प्रोसेस करेल, एक तर काय करेल, परत जी काय अपात्र विद्यार्थ्याची यादी, सुधारित यादी पब्लिश करेल, किंवा जे विद्यार्थी अपात्र ठरले होते NCLच्या या निर्णयामुळे त्यांना काय केलं जाईल, पत्र पाठवलं जाईल, विभागाकडून मेल केला जाईल, त्यांना बोलवलं जाईल किंवा मग त्यांना परत या ठिकाणी त्याचा निवड प्रक्रियेमध्ये त्याचा विचार केला जाईल। त्यामुळं अतिशय खूप महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय मित्रांनो।
तुम्हाला या ठिकाणी काही प्रश्न असतील, काही अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी मला माझा जे काय मोबाईल नंबर आहे 9673 89 62 37 या मोबाईल नंबरवरती मला कॉल करा आणि त्याचबरोबर व्हॉट्सअपला सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. मित्रांनो, दुसरी एक गोष्ट म्हणजे शासनाचे जे काही GR होते 2000 मार्च आणि फेब्रुवारी 2023 मधले, या GRमुळे हा कन्फ्युजन झालं होतं. दुसरा एक प्रश्न या ठिकाणी परत होतोय की ज्या विद्यार्थी जे काही समांतर आरक्षणमधील आहेत त्यांना आता त्यांची लिस्ट आता खाली जाईल, म्हणजे काही विद्यार्थी आता वेटिंगमध्ये राहतील. म्हणजे जे काय कॅन्सल झाल्यामुळे काही विद्यार्थी वरी आले होते आता ते खाली जातील, मग परत त्यांना काय करावं लागणार आहे, वेटिंगवर राहावं लागणार आहे. मग त्यांचं काय या ठिकाणी काय झालेली आशा कमी झालेल्या आहेत किंवा त्यांचं काय या ठिकाणी काय झालेलं आहे, सिलेक्शन होण्याचे चान्सेस कमी झालेले आहेत. या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.